आता आपल्या समोर येत आहेत ज्ञानेश्वर मेश्राम. दिसलीस तू, दिसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू, उजळीत आशा, उजळीत आशा, उजळीत आशा, असलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू. उरले न आसू विरल्या व्यथाही, उरले न आसू विरल्या व्यथाही, सुख हो गुनिया, सुख हो गुनिया, हो असलीस तू, हसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, भरली ऋतू. उजळीत आशा, उजळीत आशा, उजळीत आशा, हसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, दिसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू. छान झालं. छान झालं. मला हसू येते एवढं. हे असं गाणं मी पहिल्यांदाच गायलेलं आहे. खरंच सॉरी. सॉरी कसलं त्याच्यात, आम्हाला आवडलं ते. पण एक मात्र मला माऊलींबद्दल सांगावंसं वाटतंय की आपण एवढी भजनं कीर्तन ह्यांच्याकडनं ऐकलेली आहेत, पण ह्यांनी लव्ह मॅरेज केलंय. हा, तर जरा या म्हणजे आता मला हे सांगा, मला हे सांगतो कोण माझ्या घरातल्या ह्या गोष्टी? तू मला खरंच सांगा, नक्कीच. नाही तर डॉक्टर, डॉक्टरांचं काम केलंय की नाही? लव्ह मॅरेज आहे की नाही? अरे बापरे. आमच्या गावाला एक भजन असायचं, त्या भजनामध्ये मी गवळण म्हटली होती. तिला ती गवळण आवडली, मलाही ती आवडली. मग एनिवे, तू ज्यावेळेला रोमॅन्टिक राऊंड आहे हे मला ज्यावेळेला सकाळी कळलं, आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर काय गाणार ह्याच्याकडे माझे डोळे लागले होते, म्हणजे अक्षरशः. तर पण गाणं अतिशय तसंच झालं, म्हणजे अतिशय पवित्र प्रेमाचं गाणं झालं, आणि सुरेल गायलात, छान गायलात. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. ज्ञानेश्वर, तुम्ही छान गायलात, आवाज तर छान आहेच तुमचा, आणि हा तुमचा पहिला प्रयत्न होता हे जाणवत होतं. म्हणजे हे गाणं म्हणण्याचा, आणि तो प्रयत्न छान होता असं मी म्हणेन. मिळालेला आहे. ज्ञानेश्वर, ऑल द बेस्ट.